नमस्कार मित्रांनो, कर्मणूक कट्टा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बांधलेल्या 3 मजली घराचं काय झालं। व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा। आपल्या अभिनयाने आणि देखण्या रूपाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अभिनयासोबतच बांधकाम क्षेत्रात देखील पाऊल टाकलं होतं। सुधीर फडके यांच्यामुळे रवींद्र यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं। आधी मुंबईत ते भाड्याच्या घरात राहत होते, मात्र माधवी यांच्या आई LIC मध्ये उच्च पदावर कार्यरत असताना त्यांनी कोथरूडमध्ये 6 गुंठे जागा घेऊन ठेवली होती। ती जागा त्यांनी माधवी यांना दिली तेव्हा रवींद्र यांनी त्या जागेवर 3 मजल्याचं मोठं घर बांधून घेतलं होतं। या घराच्या तळमजल्यावर 7 दुकान आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांनी स्विमिंग पूल बनवलं होतं। ते घर इतकं सुरेख बांधलं गेलं की रस्त्याने जाता येता लोक थोडं थांबून ते घर बघत असत। 35 वर्षापूर्वी कोथरूडच्या LIC कॉलनीत फारशी सुधारणा झालेली नव्हती, तेव्हा तिसऱ्या मजल्यावर स्विमिंग पूल बांधल्याचं पाहून अनेकांना त्याचं मोठं आश्चर्य वाटायचं। माधवी या घराबद्दल बोलताना म्हणाल्या, ते घर बांधत असताना तिथे एक लिफ्ट असायला हवी होती असं सुचवण्यात आलं, मात्र आम्ही तसं केलं नाही। रवींद्र आणि मी घराची पूजा म्हणजे वास्तुशांती देखील केली। आम्ही सगळे तिथे राहायचो। त्यावेळी रश्मी 8वीत शिकत होती। त्यानंतर रवीला जिना वर चढून जायचा त्रास जाणू लागला होता। त्यावेळी त्या घराला लिफ्ट असायला हवी होती असं त्याला वाटू लागलं। नंतर आरोग्याच्या कारणास्तव तो तिथे यायचा बंद झाला। रवींद्र यांनी बांधलेल्या याच घराच्या पहिल्या मजल्यावर गश्मीर रवींद्र महाजनी या नावाने त्याचा डान्स स्टुडिओ सुरू केला। गश्मीर कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतो, पण आजही माधवी महाजनी या घरातच वास्तव्यात आहेत। आधार आणि एक सोबत म्हणून त्यांनी तिथे काही मुलींना पेंगेस्ट म्हणून राहण्याची सुविधा करून दिली आहे। त्या त्यांच्या आजारपणात मुलगा गश्मीर सोबत राहत होत्या। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा।